या संघाला इन्व्हाइट केलं आहे फॉर द बॅटिंग. फलंदाजी करत असताना 5 षटकं संपूर्णपणाने विचार केला या मैदानाचं बाउंड्री डायमेन्शन थोडेसे मोठ्या पाहायला मिळतात. स्क्वेअर बाउंड्रीज थोडेसे मोठे आहेत. त्या व्यतिरिक्त अगदी स्ट्रेट बाउंड्री देखील 55 ते 50 मीटर्सचे आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे धावा बनवणं काही मी म्हणेल अवघड नाही आहे. विथ द स्ट्रेट बॅट, सरळ बॅटने तुम्ही 20 शेपमध्ये जर चांगले स्ट्रोक खेळले तर मात्र 5 षटकं 60 ते 70 धावा बनवू शकतात. जाऊया ऑनगोईंग मॅचच्या दिशेला. दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा विजयाच्या दृष्टिकोनातून. विश यू ऑल द बेस्ट. बोथ द टीम शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. बॉलिंग ट्रॅकवरती हरीश, स्ट्रायकिंग एंडवरती सचिन, नॉन स्ट्रायकिंग एंडवरती कुणाल. पंचांचा ग्रीन सिग्नल येत असताना लेट्स प्ले गेम ऑन. बरोबर आम्ही वेळ नोट करणार आहोत ज्यावेळेस पहिला बॉल पडेल आणि 20 मिनिटांमध्ये 4 षटकं कंप्लीट करणं हे बंधनकारक असेल. सचिन आणि कुणाल हे दोन खेळाडू मैदानावरती पाहायला मिळतील. ओपनिंग पेयर, सलामीची जोडी. पहिलाच बॉल ऑन द लेग साइड, व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धावफलक 1 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 5 षटकांची मॅच. 5 षटकांच्या मॅचमध्ये 50 ते 60 धावा बनवणं गरजेचं आहे. बघूया किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल टीम जय भवानी क्रिकेट संघ गवाळी या संघाचा. बॉलिंग ट्रॅकवरती संघाचे कॅप्टन हरीश पाहायला मिळतील. यावेळेस चांगला बॉल पाहायला मिळतोय. कुडलँड स्पॉटवरून अनएक्सपेक्टेड टेक ऑफ, अनपेक्षित उसळी पाहायला मिळाली. धावफलक पाहायला मिळेल मैदानावरती 1 या आकड्यावरती. पहिल्या बॉलवरती वाईड आला, दुसरा बॉल डॉट. धावसंख्या फलकावरती 1 पाहायला मिळेल. बारा वाजून 24 मिनिटं पहिला बॉल पडला. याची नोंद दोन्ही संघांनी करून घ्यायची आहे. गवळी विपक्ष मानिवली अशी लढत पाहायला मिळते. मॅच क्रमांक 3. यावेळेस अजून एक चांगला बॉल. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. हरीशच्या विरोधामध्ये कुठेतरी थोडंसं आपण पाहू शकतो. बॅकफुटवरती सचिन पाहायला मिळते. थोडेसे प्रेशरमध्ये आहेत. यंदाचा हंगाम काय त्यांच्यासाठी काही नीट राहिला नाही आहे. सचिनचा विचार केला तर सचिन थोडेसे प्रेशरमध्ये आहेत. मात्र कुणालची खेळी चांगली राहिली आहे. कुणालला देखील मैदानावरती चांगली कामगिरी करावी लागेल. स्टेप आउट झाले होते. थोडेसे अनऑर्थोडॉक्स पद्धतीने ऑन साईडला स्ट्रोक एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न होता. मात्र बॅट अँड बॉलमध्ये संपर्क झाला नाहीये. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. सलग 3 बॉल तिन्ही निर्धाव पाहायला मिळतात. आतापर्यंत जर पाहायला गेलं तर चांगली गोलंदाजी हरीशच्या वतीने, मात्र थोडीशी खराब बॅटिंग देखील पाहायला मिळाली. सचिनला सिंगल डबलवरती फरण टाकणं गरजेचं आहे. सिंगल डबल एक्झिक्यूट करावे लागतील. चौकार षटकार येत नाही आहेत तर पॉवर प्लेचं षटक आहे. 2 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस स्ट्रोक चांगला पाहायला मिळतोय. मिडॉनच्या डोक्यावरून अगदी लॉंग ऑनच्या दिशेला बॉल निघून चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. इनिंगचा पहिला ब्लास्ट येत असताना खणखणीत चौकार. धावसंख्या फलकावरती 5. अखेर 4थ्या बॉलवरती तो संघर्ष तुटला आणि 4थ्या बॉलवरती आलाय चौकार. धावफलक 5 या आकड्यावरती पाहायला मिळेल. अजून एक जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय. ऑन साईडला मिड विकेटच्या दिशेला पॉवर प्लेचा पॉवरफुल यूज आणि बॉलला पाठवून दिलंय मिड विकेट. बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला अजून एक दमदार बॅक टू बॅक दुसरा चौकार. जगदीश दादा पवार साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते. विनंती असेल दादा आपण या मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. धावसंख्या 9 या आकड्यावरती पाहायला मिळेल. यावेळेस स्लोवर 1 गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं हरीशच्या वतीने. शेवटचा बॉल आलाय डॉट आणि षटक क्रमांक पहिलं मैदानावरती समाप्त होईल. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलक पाहायला मिळेल. बिनबाद 9 डीजे.
जांभूळवाडी ही चौथी मॅच असेल. सो दोन्ही संघांच्या कॅप्टनला विनंती असेल ज्यावेळेस मिड मॅच होईल अर्थातच इनिंग्स ब्रेक होईल त्यावेळेस दोन्ही संघांच्या कॅप्टननी टॉससाठी रिपोर्टिंग करायचं आहे. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलक 9 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. प्रवीणच्या माध्यमातून षटक क्रमांक 2, मुरबाडेंकडून आपल्याला षटक क्रमांक 2 पाहायला मिळेल. स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज कुणाल, नॉन स्ट्रायकिंग एंडवरती सचिन. सचिनच्या वतीने 2 चौकार आलेत मात्र 4 डॉट बॉल. हे डॉट बॉल पर्सेंटेज थोडेसे कमी करणं गरजेचं आहे. दुसरीकडे जर पाहायला गेलं तर कुणाल पाहायला मिळतील यंदाच्या अंगामध्ये चांगले टचमध्ये कुणाल देखील आहे. यावेळेस मिस्टेक आली आहे कीपरच्या वतीने. थर्डमॅनच्या फिल्डरने बॉलला स्टॉप केलं आहे आणि फाईन लेगच्या फिल्डरने बॉलला बॅकिंग दिली आहे. एक धाव कंप्लीट होईल. 22ची सिंगल आड. एका धावेच्या मदतीने धावफलक जाईल पुढे. धावसंख्या फलकावरती डबल डिजिटमध्ये 10 धावा फलकावरती पाहायला मिळतील. स्ट्रायकिंग एंडवरती आता फलंदाज सचिन पाहायला मिळत आहेत. ज्या सचिनच्या बॅटमधून 2 चौकार आलेत. यावेळेस स्ट्रोक तर जबरदस्त पाहायला मिळतोय मात्र डीप मध्ये फिल्डर झाली आहे मिस्टेक. सिंगल कंप्लीट होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. लॉंग ऑफ मध्ये कॅच झाली आहे ड्रॉप. जोपर्यंत फील्ड करण्यात येईल तोपर्यंत घेतलेले या 2 धावा आणि 2 धावांच्या मदतीने धावफलक जाईल पुढे. फलकावरती धावा पाहायला मिळतील 12 या आकड्यावरती. 12 ऑन द बोर्ड. 12 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. आतापर्यंत बॉलचा विचार केला बॉल झालेत 2. या बॉलवरती कॅच घेणं गरजेचं होतं. मिस्टेक झाली. हरीशच्या वतीने टीमचे कॅप्टन आहेत आणि हरीशने कॅच सोडली आहे. आता या मॅचमध्ये बघूया कशी कामगिरी असेल सचिन यांची. त्यावेळेस पुन्हा एकदा मिसहिट होता. कव्हर पॉईंटच्या क्षेत्रामध्ये जोपर्यंत 2 फिल्डर बॉलला चेस करतील तोपर्यंत या 2 धावा देखील कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. 2 धावांच्या मदतीने धावफलक जाईल पुन्हा एकदा पुढे आणि फलकावरती धावा 14 पाहायला मिळत आहेत. पॉवर प्लेच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा कुकण्याचा एक तुमच्याकडे मानस असतो. धाडस करणं गरजेचं असतं मात्र ते झालं नाही आहे. 4 बॉल तुम्ही डॉट केलेत. 2 चौकार जरूर आलेत. यावेळेस पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक मारायचा प्रयत्न. मिस्टेक झाली आहे. थर्ड मॅनचे फिल्डर फक्त आणि फक्त दर्शक बनले. एक खेळाडू जो मात्र बॉलच्या मागे होता मात्र थर्ड मॅनला क्लिअर करत बॉल निघून चालल्या बाउंड्री लाईनच्या बाहेर. इथे नशिबाची साथ आहे आणि हा असेल नशिबाचा चौकार. आपल्याला पाहायला मिळेल 18 या आकड्यावरती. आपण पाहू शकतो दोन्ही संघ इन ॲक्शन मध्ये आहेत. एकीकडे गवाळी आणि दुसरीकडे मानिवली. दोन्ही संघांना टी शर्ट सौजन्य ज्या व्यक्तिमत्वाने केले त्यांचा मी नामोल्लेख करणार आहे. यावेळेस चांगला बॉल पाहायला मिळतोय. शॉर्टर वनचा वापर करण्यात आला. अपटी बार आणि डॉट बॉल होत असताना समाप्ती. मानिवली संघाच्या टी शर्टचे स्पॉन्सर आहेत शरद पवार सर. त्यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करणार आहोत आणि सोसायटी चेअरमॅन माननीय श्री बापू एगडे साहेबांच्या वतीने आपल्याला गवाळी संघाला टी शर्ट सौजन्य झाले त्यांचा मी विशेष आभार व्यक्त करणार आहोत. चेंडू हवेमध्ये. डाऊन द बॉल. कॅचची संधी. फिल्डर होते आणि कॅच देखील कंप्लीट झाली आहे. फलंदाज देखील बाद होतील. कोंडी फोडण्यात आली आहे. पहिला धक्का बसतो बॅटिंग करत असताना टीमला. सचिनच्या खेळीचा अंत. सचिन बॅक टू दी पवेलियन. तर जो खेळाडू चांगले टच मध्ये पाहायला मिळाला ज्याच्या बॅटमधून आपल्याला तब्बल 3 चौकार आणि 16 धाब्यांचं इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रीब्युशन पाहायला मिळालं असा खेळाडू अर्थातच सचिन मैदानाच्या बाहेर जातील. आणि 3ऱ्या क्रमांकावरती आता आपल्याला पाहायला मिळतील गणेश. बघूया गणेशच्या वतीने कशी कामगिरी असेल. षटक क्रमांक 2 ची समाप्ती. पहिल्या षटकामध्ये 9 आल्या. दुसऱ्या षटकामध्ये देखील 9 धावा पाहायला मिळाल्या. 2 षटकांच्या अखेरीस धावफलक एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 18 धावा पाहायला मिळतील. वन्स अगेन मयूर आपल्याला पाहायला मिळतात मसाईंकडून. आता मयूरच्या वतीने कशी कामगिरी असेल ते देखील पाहणं तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे. दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळत आहेत स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज कुणाल. ज्या कुणालच्या बॅटमधून एकही धाव आतापर्यंत आली नाही आहे. दुसरीकडे गणेश पाहायला मिळतील आणि हे षटक फार इम्पॉर्टंट आहे. या षटकामध्ये एका तरी संघाला इथून चांगली कामगिरी करणं गरजेचं आहे. रिस्क घेणं गरजेचं आहे. बॅटिंग टीम अर्थात जय भवानी क्रिकेट संघ गवाळी संघाला. दुसरीकडे विकेट टेकिंग गोलंदाजी महत्वाची ओमकार स्पोर्ट्स मानिवली या संघासाठी.
ओमकार सर, या मॅचमध्ये कशी कामगिरी या दोन्ही संघांनी करणं गरजेचं आहे? ॲज अ क्रिकेट अनालिस्ट तुम्हाला काय वाटतंय की या मॅचमध्ये दोन्ही टीमकडून काय काय अपेक्षित असेल? नाही, नो डाऊट मॅच सध्या ना खूप चांगल्या स्टेजला आहे. 2 ओव्हर 18 झालेत. ओव्हर नंबर 3 सुरू झाली आहे. मयूर आला बॉलिंग ट्रॅकवर आणि पहिला या ठिकाणी डेड बॉल घोषित करण्यात आला. अजित सर, त्याआधी एक डॉट बॉल होता का? ओके, थँक्यू. म्हणजे आतापर्यंत 13 बॉलचा खेळ झाला. टप्पा पडला हा देखील चालला आहे यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि डॉट बॉलची होती समाप्ती. अंपायरच्या भूमिकेत याआधी आपण बाळा माने सरांना पाहिलं. आता तुम्ही पाहताय एका बाजूला रॉकी अर्थातच राकेश सर कल्याण सुभाष मैदानावरती ॲज अ स्कोरर म्हणून खरं तर त्यांचा क्रिकेटसोबतचा प्रवास सुरू झाला. त्यानंतर अंपायरिंग क्षेत्रामध्ये ते वळाले आणि सध्या मुरबाड किंवा म्हसा परिसर असेल किंवा कल्याण विभाग असेल, सातत्यानं अनेक वेळा आपण ॲज अ अंपायर म्हणून त्यांना काम करताना पाहता. अजित पुत्रण सर आणि त्यांच्यासोबत काही चर्चा त्या ठिकाणी सुरू आहे. एक गोष्ट मी आज दिनेश दादा तुम्हाला सांगेल की ब्राईट ब्रदर्स आंबेगावना आज भाग्यवान आहेत की तुम्हाला ॲज अ अंपायर म्हणून आज एक असं नाव मिळालं आहे, कदाचित तुम्हाला माहितीच नसेल. इस नाम की पुरी कहाणी. वन ऑफ द ग्रेटेस्ट लेजंडरी बॉलर. टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील 40 वर्ष ज्या टीमनं टेनिस क्रिकेट दणानून सोडलं आणि असा टेनिस बॉल क्रिकेट विश्वात जेव्हा जेव्हा फिरकीचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा तेव्हा पहिल्या 5 म्हणजे पूर्ण भारत विश्वातील तुम्हाला सांगतो टॉप 5 ज्यावेळी फिरकीपट्टू बॉलर्स येतील ना, त्याच्यातील पहिलं नाव जे लिहिलं जाईल, मॅचलेसचा लेजंड फिरकीपट्टू जादूगार अजित पुत्रन सर सध्या ॲज अ अंपायर तुम्हाला पाहायला मिळतात. ही फार मोठी आज भाग्याची गोष्ट आहे. खरं तर पहिल्या मॅचमध्ये ना अजित सर आता ना लुक चेंज झाला. मला ओळखायला थोडासा वेळ लागला. पण मागचा ज्यावेळी वाईट बॉल दिला ना, मी बाळामाने सरांकडे गेलो. अजित पुत्रन सर आहेत का? त्याने मनाला ना एक शांती वाटली की येत्या 5 दिवस आहे ना तुम्हाला फेअर क्रिकेट काय असतं ना ते पाहायला मिळेल. कारण मैदानाच्या आत आहे ना हे नाव क्रिकेट जगलं आणि त्यातला आता क्रिकेट जगवायचं आहे. तर मग तुम्हाला अंपायरिंगचं स्टँडर्ड काय असतं ते ब्राईट ब्रदर्स आयोजित आंबेगावकर चषकामध्ये 100% पाहायला मिळेल. आणि ज्यावेळी तुम्ही मॅचलेस या टीमचा इतिहास उलगडून पाहाल तर अजित पुत्रन या नावानं आता मॅचलेसचा प्रवास सुरू होतो, या टीमात शंका नाही. आणि अजित पुत्रन सरांसाठी फक्त इतकंच, मैं अगर सुना दूँ ना अपने जवानी के किस्से तर आजकल के लोंडे मेरे पाव ना दबा दे. नामदेव दादा कडव सरपंच मानिवली यांचं शुभागमन झालं. त्यांचं करूया सहर्ष हार्दिक स्वागत. या मंचकावरती आपलं ब्राईट ब्रदर्स आंबेगावकरांच्या वतीनं आम्ही हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतो आहे. आणि त्यांची टीम देखील सध्या इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळते. ओमकार स्पोर्ट्स मानिवली आणि संघाचे ते पुरस्कर्ते देखील आहेत. मानिवली आय थिंक सध्या फक्त 9 खेळाडूंसोबत मैदानावरती खेळताना सुरुवातीला पाहायला मिळत होती. काही प्लस थोडेसे कॅप्टनसोबत लेट जॉईन झाले. अंपायरचा व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा रन आणि एक्स्ट्रा रननं स्कोर पुढे जातो 22. काय म्हणशील प्रसन्न, जी गोलंदाजी सध्या मयूर करतोय ना, लाजवाब आहे. अगदी सर, ज्याप्रमाणे तुम्ही उल्लेख केला की जो मयूर गोलंदाजी करतोय ती लाजवाब आहे. सर, हे 2 षटकं होते. या 2 षटकांमध्ये मी म्हणेल ज्या प्रकारची गोलंदाजी झाली आहे ती 50-50 आहे. पण या ओव्हरमध्ये जी गोलंदाजी होणं अपेक्षित होतं काय, तर तिसरं षटक फार महत्त्वाचं असतं. या तिसऱ्या षटकामध्ये कमीत कमी धावांवरती थांबवणं, तो मोमेंटम पुढे कॅरीड आउट होऊ नये याचा प्रयत्न करण्यात आला. फक्त 4 धावेंचं षटक. कदाचित सर तुमच्या हातामध्ये माईक आला आणि त्यानंतर गोलंदाजाला देखील थोडंसं मोटिवेशन मिळालं आणि त्यामुळे गोलंदाजाने फक्त 4 धावा खर्च केल्या. अखेर 3 षटकांच्या अखेरीस धावफलक 22 या आकड्यावरती पाहायला मिळेल. मैदानावरती होणार आहे ड्रिंक्स ब्रेक. तोपर्यंत संधी असेल डीजेला. येस डीजे. आदरणीय नामदेवजी कडव साहेबांचा आपण यथोचित शुभ सन्मान करणार आहोत. ग्रामपंचायत मानिवलीचे सरपंच नामदेवजी कडव साहेबांचा यथोचित शुभ सन्मान करण्यात येईल. तर कडव सर, आपण आलात त्याबद्दल आपला मनपूर्वक आभार. आणि मानिवली गावाचा सर्वांगीण विकासाचा पाया जो पण रचला आहे तो सातत्यानं आपण यशाच्या उंच शिखरावरती कळसापर्यंत पोचवावा हीच आई भवानीची आणि प्रार्थना. आणि राजकीय वाटचालीसाठी आणि गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आंबेगावकर आणि आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या वतीनं कडव सर तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. नाव बॅक टू क्रिकेट. जेव्हा मॅचमध्ये हे व्यासपीठ कॅमेरामॅनला रिक्वेस्ट करेल थोडंसं झूम कमी कर. या ट्रॉफीज देखील एकदा आपण पाहूयात. अतिशय सुंदर ट्रॉफीज आहेत. आणि क्या मॅनेजमेंट आहे, क्या मॅनेजमेंट आहे. सुपर मॅन ऑफ द मॅच. आणि अगदी एखाद्या
नटीला देखील लाजवतील इतक्या सुंदर या ट्रॉफीज तुम्हाला पाहायला मिळतात. आणि या ट्रॉफीसाठी प्रसन्न येत्या 5 दिवस आहे ना संघ खेळताना पाहायला मिळतील. कॉमेंट्री बॉक्समध्ये आपल्यासोबत प्रसन्न चव्हाण आहे. त्याचं नाव जितकं सुंदर आहे ना तितक्या ज्या ट्रॉफी देखील आहेत की ज्यांच्याकडे पाहिल्यानंतर मन आपलं प्रसन्न होईल. जेव्हा मैदानाच्या आत बॉल होता यार फार एंड लोवर फुल टॉस टाकला होता ऑन साईडला डीपमध्ये खेळत मिड विकेटला चालला बॉल. क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित त्यात सिंगल कंप्लीट झाली. या सेकंडचा कॉल आणि 2 धावा कंप्लीट झाल्यात. फिल्डिंगचं स्टँडर्ड आहे ना अजून थोडंसं इम्प्रूव्ह व्हायला हवं. करता मागच्या मॅचमध्ये एका हाती सामना MS11 वाघाच्या वाडीने जिंकला. त्यांची गोलंदाजी फलंदाजी त्यातली ताकद आपण पाहिली. त्याआधी सामना जिंकताना आपण पाहिलं आम्ही देवपेला आणि जबरदस्त कामगिरी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. आता मॅच नंबर 3 आपल्या समोर टप्पा पडलाय. एक्स्ट्रा रन्स जरूर आहे. काहीशी चर्चा होती तिकडे बॅटर्सच्या मनामध्ये. आखो इशारा सुरू होता विकेटच्या बाहेर पडलाय का बरं. लाईन बिलॉंग्स टू अंपायर त्याला म्हटलं जातं ना अगदी तेच होतं त्या ठिकाणी. आणि चांगला निर्णय अंपायरच्या माध्यमातून. एक्स्ट्रा रन स्कोर धावफलकावरती पुढे जात आहे. टीमची टोटल तुम्हाला धावफलकावरती सध्या पाहायला मिळते 25 धावा. बॅटची लागली आहे कडा बॉल हवा आहे. क्षेत्ररक्षक थोडेसे दूर राहिलं. मिस जजमेंट होतं तिकडे. ज्यावेळी बॅटला लागलाय बॉल फिरलाय त्यावेळी पडल्यानंतर तो कुठे वळणार आहे ते जज करता आलं नव्हतं क्षेत्ररक्षकाला. आणि 2 धावा या ठिकाणी पूर्ण झाल्यात. धावफलक 2ने प्रसन्न पुढे जातात. रनची नितांत गरज म्हटलं जातं ना. डर गम डर जो भी है बस तेरे अंदर है. खुद क्या बनाए पिंजरे से बाहर निकल कर देख मेरे यार तू भी एक सिकंदर है. सध्या ती बॅटिंग मैदानावरती एका तरी फलंदाजाला करावी लागेल. करंट रन रेट सध्या 8चं आहे. आणि पहिल्या डावात जर तुम्ही बॅटिंग करताय प्रत्येक कॅप्टन इतकं मानून चालतो की ॲव्हरेज 10च्या सरासरीनं 50 बनतील. इथे ओव्हर द बॉलर हेड फटका लाजवाब आहे. क्रिकेटमधला सर्वाधिक सुंदर आणि सर्वाधिक सुरक्षित फटका ओव्हर द बॉलर हेड. पहिल्या टप्प्यावरती बॉल चाललाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा आहे तो 4. चौकारानंतर आहे ना आता पुन्हा एकदा मॅचमध्ये थोडंसं एक स्ट्रॉंग झोनमध्ये येताना बॅटिंग टीम जय भवानी गवाळी आपल्याला पाहायला मिळते. शफल झाले लेग कटर टाकला होता. टप्पा पडल्यानंतर जसं बॅट्समननं मुवमेंट केलं तसं बॉल देखील त्यांना फॉलो करत निघत होता ऑफस्टम्पच्या बाहेरच्या दिशेनं. आणि एक सिंगल त्या ठिकाणी अजून जोडली जाते. एका सिंगलनं प्रसन्न स्कोर पुढे चालला. काय वाटतं प्रसन्न आजच्या दिवसामध्ये सर्वाधिक एक्झॅक्टली मैदानावरती टोटल काय बनू शकतं जे चांगलं असेल डिफेंड करण्यासाठी? नक्की ज्याप्रमाणे सरांनी तुम्ही उल्लेख केला की किती धावा बनवू शकतात तर MS11 वाघाची वाडी हा संघ असा आहे की 40 धावा देखील डिफेंड करू शकतो. आणि ज्याप्रमाणे तुम्ही उल्लेख केला की 70 ते 60 तर 80 धावा 85 धावा 90 धावा देखील या मैदानावरती MS11 वाघाची वाडी या संघाने बनवल्यात. पण जर ऑन फील्ड जर विचार केला तर मला वाटतं सर 60 धावा एक चांगलं टोटल आहे जो डिफेंड देखील होऊ शकतं या मैदानावर. जाऊया तुर्तास मैदानाच्या दिशेला. धावफलक 35 पाहायला मिळेल. चेंडूंचा विचार केला चेंडू झालेत 5. बॉलिंग ट्रॅकवरती राज. आणि राजच्या या षटकामध्ये बॅटिंग टीमच्या बॅटरने फार चांगली बॅटिंग केली आहे. अखेर शेवटचा बॉल आलाय डॉट आणि डॉट बॉलने षटक क्रमांक 4 देखील समाप्त होईल. 4 षटकांच्या अखेरीस धावफलक 35 पाहायला मिळेल. पहिलं षटक 9 धावेंचं, दुसरं षटक 9, तिसरं षटक 4 आणि या षटकामध्ये महागडी गोलंदाजी झाली आहे. जवळपास जर बघायला गेलं तर 13 धावा या षटकामध्ये. आणि अजित सर 2 मिनिटं लेट आहे फिल्डिंग टीम. विथिन 20 मिनिट्स तुम्हाला 4 ओव्हर्स या ठिकाणी टाकायच्यात. आणि एक फील्ड 38 सर्कलच्या आत या ठिकाणी तुम्हाला घ्यावा लागेल जे बाउंड्री लाईनवरती 5 आहेत. प्रत्येक टीमसाठी नियम समान आहे. आदरणीय तानाजी आगिवले MS11 संघाचे MPC मसा परिसराचे उपाध्यक्ष. तर दादांचं शुभागमन झालं. तू आहे ना असं थोडा पॉज घेऊ नको सांगू एकदाच सांग. येतं मला ऐकायला. टेन्शन घेऊ नको बाबा. 35 4 षटकांचा खेळ संपला. थोडासा मस्तीचा भाग होता. प्रसन्न प्रथम हे अगदी दोन्ही छोट्या भावांसारखे नेहमीच एक विशेष सॉफ्ट कॉर्नर असतो यांच्या मनामध्ये. आणि माणुसकीसाठी खरं तर या दोन्ही ब्रदर्सला ओळखलं जातं. येथे रनआउटची संधी आहे आणि फलंदाज बाद होतील. आणि MCA चे अध्यक्ष MPC याचे अध्यक्ष आदरणीय उपाध्यक्ष आपल्यासोबत जोडले गेलेत आगिवले सर. त्यांचं करूया आपण सहर्ष हार्दिक स्वागत. खरं तर आता थर्ड अंपायर्सची मागणी करण्यात आली आहे आणि या आपण जाऊयात
बॅटर्स एंडला एक्झॅक्टली काय घडलं त्या ठिकाणी पाहिलं जातील. बाळा मानेसर या ठिकाणी जोडले जातील थर्ड अंपायरच्या भूमिकेत. या पाहूयात तिकडे स्ट्राईक रोटेशन अगदी झालं होतं का, विकेट्स इथे कोणाची जाईल त्या सगळ्या चर्चा सुरू आहेत. टेनक्रिक लाईव्ह अगदी जबरदस्त टेलिकास्ट या ठिकाणी करते आहे. ज्यावेळी बॉल तिकडे बेल्सला लावला, बॅट्समन तिकडे होते अवेलेबल, की ते जागा सोडून पुढे आले की नॉन स्ट्रायकरच्या बॅट्समननं त्यांना क्रॉस केलं, हे सगळं तिकडे चेक केलं जाईल. स्ट्रायकर एंडला जे बॅट्समन खेळत होते बॉल बीट झाले ते आउट होतील. तिकडेच विकेट गेली, क्रॉस झाला नाहीये दोघांमध्ये. एक मिनिट थांबा सर, एक मिनिट. नॉन स्ट्रायकर यांच्या बॅट्समन रनआउट आहेत. थोडं अंपायरला मेसेज देऊ द्या, तुम्ही आधीच इन्फॉर्मेशन करू नका. रिक्वेस्ट आहे आमच्या सगळ्या या ठिकाणी जे चेक कोणी चेक करण्यासाठी येऊ नका. न्यू बॅट्समन स्ट्रायकर एंडला जातील आणि नॉन स्ट्रायकर एंडला जे बॅट्समन होतं स्ट्राईक घेण्यासाठी जात होते रनआउटच्या स्वरूपात इथे विकेट जाईल, ती म्हणजे फलंदाज गणेश यांची. गणेश बाद झालेत रनआउट. न्यू बॅटर दीपक मैदानावरती येतील. स्ट्रायकर एंडला खेळ दीपक आणि विकेट तिकडे गेली आहे. दोन्ही बॅट्समनमध्ये क्रॉस झालं होतं, इम्पॉर्टंट ते होतं आणि अतिशय चांगला निर्णय थर्ड अंपायर्सच्या माध्यमातून या ठिकाणी येतोय. आणि ऑनफील्ड अंपायरचं देखील विशेष कौतुक व्हायला हवं. क्लोज फोटो फिनिश होता डिसिजन, 1 सेकंद 1 सेंटीमीटर त्याची सगळी चर्चा सुरू होती. बॉलर तयार, बॉलिंग मार्कवर 35. या ओव्हरमध्ये अजून 10 यायला पाहिजेत. पहिल्या मॅचमध्ये आले होते 45, मात्र ते टार्गेट डिफेंड झालं नव्हतं. 46 चेस झाले होते. सेकंड मॅच देखील चेस करणारी टीम जिंकली आहे. थर्ड मॅच देखील आपण आता पाहूयात इथे कोणाच्या वाटाला जाते, बॅटिंग टीम की चेस मास्टर. तानाजी अगिवले MPCAचे उपाध्यक्ष आणि रामभाऊ पष्टे MPCA सचिव, दरवर्षी यांचं सगळं देखील खूप मोठं सहकार्य या क्रिकेट स्पर्धेला असतं. त्यांचं करूयात आपण विशेष आभार. आणि वेट फॉर अंपायर सिग्नल. 4 धावा, चौकार ॲड होईल. तर जी इन्फॉर्मेशन खरं तर माझ्यापर्यंत काही आय थिंक लास्ट 1 महिन्याआधी आली. यंदाच्या ISPL सिलेक्शनमध्ये देखील अजित पुत्रन सरांचं योगदान होतं. 39 लॉस ऑफ 2, 39ला 2. अजूनही 3 बॉलचा खेळ मैदानावरती बाकी आहे. इथे बीट झाले कीपर शॉट, थर्ड मॅन बॉल चालला लॉंग स्ट्रॉपला आणि बाईकच्या स्वरूपात मिळतील या ठिकाणी धावा 4. आणि या चौकारांना स्कोर आता एक चांगल्या स्टेजला 43 धावा बनलेत. 5 षटकांची मॅच आहे आणि हे फायटिंग टोटल आहे. नेक्स्ट मॅच इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी टॉस. जय हनुमान शिरवली वर्सेस जय गावदेव जांभूळवाडी. जो कॅप्टन टॉससाठी उपस्थित नसेल, रन किंवा बॉल, त्याची पेनल्टी लागेल. इथे देखील फटका समोर लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित. बॉल जोपर्यंत उचलून थ्रो केला जाईल थोडासा वेळ तिकडे क्षेत्ररक्षकाला लागला. फिल्डर स्कीड झाले तरी देखील मात्र 2 धावा या ठिकाणी त्यांनी पूर्ण केल्यात. आणि या 2 धावेच्या मदतीनं मैदानावरती आपण पाहता स्कोर पुढे जातो. 45. पाणी घेऊन जा मैदानावरती पटकन. थोडीशी दुखापत त्या ठिकाणी खेळाडूला होती आहे. आणि ग्रामीण क्रिकेट असतं, तुम्ही पाहू शकता. त्याच्या पायाला क्रॅम्प आलं आहे, जवळजवळ त्याला उभं राहायला जमत नव्हतं. तरी देखील तो उठला, चालला आणि धावला, कारण त्याला माहिती आहे एक धाव माझ्या गावासाठी मला बनवायची आहे. नेक्स्ट मॅच आंबेगावकर चषक 2025, जनुमान शिरवली वर्सेस जय गावदेव जांभूळवाडी. नेक्स्ट मॅच देखील एक हाय व्होल्टेज ड्रामा आपल्याला पाहायला मिळेल. वेलकम बोथ द कॅप्टन्स. स्वागत आहे दोन्ही संघनायक आणि टीमचं. इनिंग ब्रेक जशी फिनिश होईल, टॉस केला जाईल. प्रसन्न चव्हाण त्या ठिकाणी जोडले जातील. मिड इनिंगमध्ये टॉससाठी सध्या धावफलकावरती 45 बनलेत. आजच्या दिवसातील एक मोठं टोटल येईल की मागच्या मॅचमध्ये अगदी आपण जसं पाहिलं होतं 45 वरती डाव थांबला होता, इथे देखील डाव थांबेल. न्यू बॅटर्सचा मैदानाच्या आत आपल्याकडे थोडा वेळ आहे. या आपण व्यासपीठावरती आदरणीय मोहनजी खुणे यांना सन्मानित करूयात.
तानाजी अगिवले यांना आपण सन्मानित करत आहोत आणि तानाजी अगिवले यांचा सन्मान त्या ठिकाणी केला जाईल. दिनेश दादांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत. आदरणीय दिनेशजी घरत साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान त्या ठिकाणी आपण करतोय. उपाध्यक्ष मसा परिसर क्रिकेट संघटनेचे आणि असंच क्रिकेटला डेव्हलप करण्यासाठी तुमचं योगदान राहील त्यासाठी तुम्ही कटिबद्ध राहाल या शुभेच्छा अगिवले सर. यानंतर गिरीशजी बंगारा आपल्यासोबतच त्यांचा देखील सन्मान त्या ठिकाणी आपण करूयात. दिनेश दादा घरत यांच्या शुभ हस्ते आंबेगावकर चषक आपण पाहता. आंबेगावच्या मानाची मसाच्या सन्मानाची आणि या ग्रामीण क्रिकेटच्या अभिमानाची स्पर्धा आपल्या समोर 45 धावफलकावर ऑन स्क्रीन सध्या सन्मान होत असताना तुम्ही पाहता. नेक्स्ट मॅच दादा इन ॲक्शन देखील तुम्हाला पाहायला मिळतील. 45 धावफलकावर पहिल्या डावातील अंतिम बॉल एक सिंगल या ठिकाणी अजून ॲड केली जाईल. वेल स्टॉप चांगलं क्षेत्ररक्षण तिथे स्वतः कॅप्टन होते. अतिशय चांगल्या प्रकारे बॉल तिकडे थांबवला. पहिला डाव मैदानावरती संपलाय आणि आजच्या दिवसातील सर्वाधिक मोठ्या धावा 46 सध्या बनताना मॅच नंबर 3 मध्ये पाहायला मिळालेत. 47चा रनचेस असणार आहे ओमकार स्पोर्ट्स मानिवली समोर. या आपण वळूया टॉसकडे आणि त्याआधी एक सन्मान करतोय आपण आदरणीय MPCA चे सचिव दरवर्षी ज्यांचं आमच्या ब्राईट ब्रदर्स क्रिकेट संघ आंबेगाव आणि ग्रामस्थ मंडळ आयोजित आंबेगावकर चषकाला सहकार्य असतं रामभाऊ पष्टे त्यांचा सन्मान त्या ठिकाणी आपण करतोय. दिनेश घरात त्यांच्या शुभ हस्ते धन्यवाद सर्व मंडळीचं मनपूर्वक आभार. या आपण वळूयात नेक्स्ट मॅचच्या टॉसकडे. प्रसन्न त्या ठिकाणी जोडले जातील. टॉससाठी आपण आमंत्रित करूयात ते म्हणजेच MPCAचे उपाध्यक्ष तानाजी अगिवले आणि त्या सोबतीनं रामभाऊ पष्टे यांना यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. हॅलो, चला टॉस केला जातोय दोन्ही संघांच्या मध्ये. एकीकडे जय गावदेव जांभूळवाडी, दुसरीकडे संघ जय हनुमान शिरवली. तानाजी सरांच्या शुभ हस्ते केला जाईल. टॉस कॉल असेल जांभूळवाडी संघाच्या कॅप्टनचा. कॉइन फ्लिप करायचा. हेड असा कॉल आणि पडलाय हेड म्हणजे टॉस जिंकलाय जांभूळवाडी संघाने. विनंती असेल मान्यवरांना आपण असं नसतं व्हायचं. दोन्ही संघांचे कॅप्टन असं नसतं वा. जय गावदेव जांभूळवाडी हा संघ ओळखला जातो खऱ्या अर्थानं बॅटिंगसाठी. 5 षटकं 70-80 धावा कुटायच्या आणि बॉलिंग करत असताना त्या धावा डिफेंड करायचा आहे. या आधारावरती चालणारा संघ आहे. पण सकाळचं सत्र टॉस दुपारचं सत्र झालं. टॉस जिंकला आणि टॉस जिंकल्यानंतर आपला डिसिजन काय असेल? फिल्डिंग. बॅटिंग स्ट्रॉंग आहे तरी देखील हा निर्णय. काय चेंजेस आहेत का? चेंजेस नाही आहेत. काही प्लेयर अनुपस्थित आहेत त्याच्यामुळे पहिल्यांदा फिल्डिंगच करू. समोर इतका जबरदस्त संघ आहे. किती धावांपर्यंत त्यांना थांबवण्याचा प्रयत्न असेल? 50च्या आतमध्ये. काय सांगाल ओव्हरऑल आयोजनाबद्दल? कारण जबरदस्त आयोजन आहे. MPCA मध्ये असं आयोजन फार क्वचित आपल्याला पाहायला मिळतं. मात्र हे जबरदस्त आयोजन आपल्याला आंबेगावकरांचं पाहायला मिळतोय. इथे आल्यानंतर प्रत्येक संघाला वाटतं की आम्ही खेळावं आणि ज्यावेळेस पॅम्पलेट पडते त्यावेळेस 2 दिवसाच्या आतमध्ये संपूर्ण टीम्स आपल्याला पाहायला मिळतात ज्या मात्र फुल झाल्यात. काय म्हणाल संपूर्ण आयोजनाबद्दल? आयोजन खूप सुंदर आहे. सर्वप्रथम दिनेश बंधू आणि अरुण दादांचे धन्यवाद बोलेन. खेळण्यासाठी संधी दिली आम्हाला. मागच्या वर्षी देखील संधी दिली होती, मिळाली होती संधी. मागच्या वर्षी देखील आमचे लक नसतील त्यामुळे हारलो. आणि आयोजन खूप सुंदर आहे. त्यानंतर मैदान देखील अतिशय छान आहे. मॅचसाठी शुभेच्छा असतील. आपण शिरवली संघाच्या कॅप्टनकडे येणार आहोत. टॉस जिंकला असता तर तुमचं डिसिजन काय होतं? बॅटिंग. टॉस हरलात मात्र मनासारखा निर्णय मिळाला. किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल? 70-80 धावा बनवतो. आणि काय सांगाल ओव्हरऑल आयोजनाबद्दल? कारण आयोजन तर जबरदस्त पाहायला मिळतोय. या आयोजनाबद्दल ऐकायला आवडेल. आयोजन खूप चांगले आहे इथले. दरवर्षी असं खूप छान आयोजन असतं यांचं. या बात आहे. मॅचसाठी शुभेच्छा असतील. जय गावदेव जांभूळवाडी संघाच्या कॅप्टनने टॉस जिंकला आणि फिल्डिंग चूज केली. जय हनुमान शिरवली संघाला बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय. त्वरित आपण जाणार आहोत मैदानाच्या दिशेला. आपल्याला सामना देखील सुरू होत असताना पाहायला मिळतोय. तर या आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा एकदा प्रसन्नचं वेलकम करू. आता प्रसन्न, एक गोष्ट आवर्जून तुझ्यासोबत चर्चा करायला आवडेल. तुझ्या गळ्यामध्ये देखील जसं शंभूराजांच्या गळ्यामध्ये रुद्राक्षाची माळ पाहायला मिळते, कानामध्ये देखील तसंच आहे, कपाळावरती टिळा आहे. पण आता आहे ना, अलीकडच्या काळात काय आहे ना,
इंग्लिश मीडियम प्रत्येक आई बापाला वाटतं की मुलं तिकडेच गेली पाहिजेत. आणि आता येताना आहे ना, बुराटपाडा म्हणा किंवा बदलापूरचा परिसर म्हणा, प्रत्येक मार्केटमध्ये आहे ना, सध्या आता नाताळ सुरू होतं, क्रिसमस येतं. सांताक्लॉजच्या टोप्या मोठ्या प्रमाणात आता सध्या मार्केटमध्ये येऊ लागल्यात. आणि आपण देखील आहे ना, आता आपल्या मुलांना क्रिसमसचा सॅन्टा बनवून आवर्जून स्कूलमध्ये ॲन्युअल डे येतात, काही फंक्शन्स येतात, पाठवतो. पण एक गोष्ट सांगायला त्या सगळ्या आईवडिलांना जरूर आवडेल. आज तुमच्या मुलांना तुम्ही मोठ्या मोठ्या ग्लोबल स्कूलमध्ये टाकू शकता, हे तुम्ही जिल्हा परिषद शाळेतूनच शिकलात. आणि त्यातल्या त्याचसोबत ही माती सॅन्टाची नाही, संतांची आहे. त्यामुळे आपण सण काय साजरे करतो, आपल्या मुलांना काय शिकवतो, हे देखील आयुष्यामध्ये तितकंच इम्पॉर्टंट आहे. कारण मुलांना 2 गोष्टींना लाईन आयुष्यात कमी शिकवा, पण 2 नावं छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शंभूराज आहे, ह्या 2 गोष्टी नक्की शिकवा. ज्यावेळी तुमच्या मुलांमध्ये हिंदू धर्माचा अभिमान जागा होईल ना, त्यावेळी तुम्हाला आयुष्यामध्ये वृद्धाश्रमाची वाट कधी पाहावी लागणार नाही. चर्चा होत राहील. मॅच सुरू झाली आहे. 47चं रनचेस आणि पहिल्या बॉलवरती चांगला फटका देखील आला आणि सुरुवात देखील प्रथम चांगली झाली आहे. काय म्हणशील? सर 47 रन्सचं लक्ष आणि लक्ष्याचा पाठलाग करत असताना सुरुवात जी फार महत्त्वाची असते, कारण म्हटलं जातं समथिंग इज बेटर दॅन नथिंग वन इज ऑलवेज बेटर दॅन झिरो. अगदी त्याप्रमाणे सुरुवात जी सिंगलने आली आणि सिंगलच्या मदतीने धावफलक 1 पाहायला मिळेल. अगदी माहिती आहे की एक मोठा फटका प्रत्येक ओव्हरमध्ये आला, सिंगल डबलने आपण मॅच जिंकू शकतो. त्यामुळे चांगली सुरुवात सर. नाही, रिक्वायर 100 त्यांना 9च्या वरती आहे आणि ते कठीण आहे, कारण ही विकेट आहे ना गोलंदाजांसाठी फार पोषक आहे. आणि इथे लागलाय धक्का नंबर 1. पहिली विकेट जाती आहे. कॅप्टन होत आहेत मैदानाच्या बाहेर. ओमकार स्पोर्ट्स मानिवली 1-1. हा फुटबॉल किंवा एखाद्या हॉकीच्या गोलचा स्कोर नाही आहे. सध्या ऑन गोईंग मॅच 47चं टार्गेट आणि मैदानावरती जय भवानी गवाळी देखील सांगती चलो आप देखे जरा किसमें कितना है दम, जम के रखना हर एक कदम मेरे साथिया. नंतर मित्रा, एक बॉल नंतर नाही, तुझ्यासाठी रूल्स बदलू शकत नाही. रूल्स आर रूल्स, रूल्स कभी बदलने नहीं चाहिए सूर्या. टप्पा पडला चाललाय, बॉल विकेटच्या बाहेर पिच झालाय, त्यामुळे हा नो बॉल या ठिकाणी घोषित करण्यात आला. विकेटच्या बाजूला जी लाईन आहे तिच्या देखील बॉल बाहेर, म्हणजे जी मर्यादा होती तिच्यापेक्षा बॉल थोडा जास्त बाहेर. हा ॲक्शन रिप्ले तुमच्या समोर, अगदी सिमेंटचा पूर्ण प्लॉट सोडून बाहेर मातीवरती बॉल तिकडे पडला आणि हा नो बॉल म्हणजे नेक्स्ट बॉल फ्रीची संधी या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. बोलो तयार. इथे फटका लाजवाब, लाजवाब, अप्रतिम फटका, क्लास. या शॉर्ट टर्म टेनिस बॉल क्रिकेटवरती यांना लेदर बॉलचा फील देणारा हा एक जबरदस्त फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. आणि या ॲक्शन रिप्ले तुमच्या समोर शफल झाले ऑफ स्टंपला. जसा बॉल पुढे होता बॅकफुटला गेला आणि एक अप्रतिम असा कव्हर ड्राईव्ह, कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर 4. फ्री हिट होता, जिकडे तुम्ही फक्त रनआउट होऊ शकले असते. त्या सोबतीनं ऑब्झर्टिंग द फील्ड, हिट द बॉल ट्वाईज, हँडल द बॉल अँड टाइम आउट. या गोष्टीमध्ये फ्री हिटमध्ये तुम्ही आउट होऊ शकता, पण इथे ते कोणतंही टेन्शन नव्हतं. बॅट्समनला सरळ बॉल त्यानं पाठवला स्वीपर कव्हरच्या बाहेर. मुंबईचा मरीन ड्राईव्ह, कोहलीचा कव्हर ड्राईव्ह, तितका सुंदर फटका होता फलंदाज विकीच्या बॅटचा. आता बॅटच्या समोर बॉलच्या मेरिटनुसार मिड ऑनला खेळले आणि डोक्यावरला मिड ऑनच्या जरूर आला, बट लॉंग ऑन काय फिल्डिंग केली आहे, लाजवाब. अप्रतिम क्षेत्ररक्षण, अप्रतिम क्षेत्ररक्षण. टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 2 ने पुढे जाते. ग्रेट फिल्डिंग. अजित पुत्रन सर तिकडे अप्रिशिएट करतात. 12th मॅन इकडे मात्र थोडासा नाराज आहे की कॅच व्हायला पाहिजे होती, कारण इकडे इम्पॉर्टंट होती कॅच. खूप कठीण झेल होता, खूप कठीण होता झेल. 8 धावा धावफलकावरती, 2 धावा त्यामध्ये फिल्डरना वाचवलेत. ओमकार तयार.
ऑन साईडला डीप मध्ये चालला मिड विकेटला आता चेस फोल्डरसाठी नाही थांबणारा बॉल निघून चालला सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर मिड विकेटला क्लिअर करत असताना हा येतोय ब्राईट ब्रदर्स आंबेगाव चषकातील दमदार फोर. करतो आणि विनंती करतो निलेशजी गोंगरे साहेबांना आपण या मुख्य मंचावरती आपलं स्वागत आहे. तसेच चंद्रकांतजी भोईर साहेब उपतालुका प्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आदरणीय चंद्रकांत दादा भोईर साहेबांना आपण देखील मुख्य मंचावरती यायचं आपलं देखील सहर्ष स्वागत. त्यांच्या वतीने जय हनुमान शिरवली या संघाला टी शर्ट सौजन्य झालेत. धावसंख्या फलकावरती तुर्तास आपण पाहणार आहोत. जाऊन पोचली ती म्हणजेच 12 या आकड्यावरती. षटक क्रमांक पहिलं मैदानावरती समाप्त होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या षटकाच्या अखेरीस 12 विजयासाठी 47 धावांची आवश्यकता होती आणि आता फक्त 35 धावांची आवश्यकता आहे. 24 बॉल आणि 35 धावा म्हणजे रन रेट जो आहे रिक्वायर्ड तो थोडासा 9 पेक्षा कमी पाहायला मिळतो 8.75चा. त्यामुळे धावा बनवण्यासाठी इतकं काही तुम्हाला मोठे स्ट्रोक खेळायची गरज नाही आहे. सिंगल डबलने देखील तुम्ही मॅचेस जिंकू शकता, ही मॅच जिंकू शकता. ज्याप्रमाणे ही स्थिती आपल्याला पाहायला मिळते 24 बॉल आणि 35 धावांची आवश्यकता आहे. चला थोडंसं वेळ वाचवणं गरजेचं आहे. 12:54 पहिला बॉल पडलाय. 6 मिनिटं झालीत पहिले षटक कंप्लीट करण्यासाठी. त्यामुळे विनंती असेल की लवकरात लवकर षटक क्रमांक 2 ला सुरुवात करायची आहे. पहिल्या षटकामध्ये 12 आल्यात. 4 षटकं 35 धावांची आवश्यकता. 20 मिनिटांमध्ये 4 षटकं कंप्लीट करणं बंधनकारक असेल याची नोंद करून घ्यायची आहे. अन्यथा एक खेळाडू 38 सर्कलमध्ये तुम्हाला एक्स्ट्रा ॲड करावा लागेल याची देखील नोंद करून घ्यायची आहे. धावफलक 12 पाहायला मिळेल. षटक क्रमांक 2 ला सुरुवात झाली आहे. मुरबाडेंकडून आता षटक क्रमांक 2 मध्ये गणेशला आपण पाहू शकतो. सुंदर असं समालोचन, अप्रतिम असा आवाज आणि त्यासोबतीला मी म्हणेल ज्यांच्याकडे पाहून आम्ही समालोचन शिकलो. आम्हाला ज्यांचं मार्गदर्शन असतं आमच्या मोठ्या भावाप्रमाणे जे आम्हाला नेहमी प्रेम करतात, जीव लावतात असे आमचे ओमकारजी शेट्टी सर. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये त्यांची फार मोठा फॅनबेस आहे. मी जिथे जिथे जातो ना तिथे तिथे बघतो की दादासोबत सेल्फी आणि ऑटोग्राफ प्रत्येकजण काढतो. कारण दादानी तो बनवलेला त्याचा फॅनबेस आहे आणि त्याच्या अवतीभोवती नेहमीच गर्दी आपल्याला पाहायला मिळते. 24 चेंडू 35 धावांची आवश्यकता. अजितदादा कडव साहेब जे मानिवलीचे आहेत त्यांची उपस्थिती, त्यांचं सहर्ष स्वागत. तसेच महेंद्रजी आगिवले साहेब शिरवलीचे आहेत त्यांची देखील उपस्थिती, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत असेल. धावसंख्या 12. गणेश बॉलिंग ट्रॅकवरती. चला वेळ वाचवणं गरजेचं आहे याची नोंद करून घ्या. 7 मिनिटं झालेत पहिलं षटक हाताळण्यासाठी. स्विच हिट अटेम्प्ट होता जरूर. पॅटर्न बॉलमध्ये संपर्क आपल्याला पाहायला मिळत नाहीये. टॉट बॉलची होत असताना समाप्ती. कुणालच्या वतीने षटक क्रमांक 2 पाहायला मिळतोय. पहिले गणेश आले, मग काहीसं चर्चा झाली, त्यानंतर आता कुणालला बॉलिंग ट्रॅकवरती आणण्यात आलंय. आता कुणाल पाहायला मिळतील ज्याच्या वतीने पहिला बॉल डॉट आलाय. प्रत्येक बॉल नंतर फील्ड प्लेसमेंट चेंज करत असताना बघा तुमच्याकडे 20 मिनिटं आहेत. त्या 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं कंप्लीट करणं बंधनकारक आहे. अन्यथा एक खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये तुम्हाला घेणं गरजेचं राहील. आता तुमच्यावरती तुम्हाला किती वेळ 4 षटकांसाठी लावायचं. यावेळेस पुल करत असताना स्ट्रोक तर जबरदस्त पाहायला मिळतोय. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मधून आलेला हा जबरदस्त स्ट्रोक. षटकार. आलेला षटकार धावसंख्या फलकावरती 18 पाहायला मिळेल. 18 ऑन द बोर्ड. 18 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. कुणालच्या वतीने हे खराब गोलंदाजी पाहायला मिळेल. धावफलक पाहायला मिळते 18 या आकड्यावरती. यावेळेस पुन्हा एकदा इनसाइड आउट खेळायचा प्रयत्न होतो ऑन द राईज. मात्र टॉट बॉलची होत असताना समाप्ती. 3 चेंडू आतापर्यंत हाताळले. 3 बॉल पैकी 1 सिक्सर आणि त्याच्या सोबतीला
2 डॉट पाहायला मिळतील. 2 डॉट 1 षटकार. 3 बॉलमध्ये 6 धावा खर्च करत असताना गोलंदाज कुणाल पाहायला मिळत आहेत. यावेळेस स्क्वेलिकच्या दिशेला मिस्टेक पाहायला मिळते. मिड विकेट मधून जोपर्यंत फिल्डर येतील. सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, मिस्टेक पाहायला मिळते. मग अशी ॲज अ तो 12th मॅन होता तिकडे जे ट्राय झालं ती कॅच तर खरं तर डिफिकल्ट होती. जॉन्टी डॉट शिवाय तो झेल कोणीही पकडू शकला नसता. तरी देखील तो म्हणत होता कॅच व्हायला पाहिजे. भाई बोलना आसान और बीच मैदान के अंदर करना हमेशा मुश्किल होता है. टीमची टोटल धावफलकावरती 2 पुढे जाल. 22-0 20 धावा. कमबॅक करावा लागेल जय भवानी गवाई टीमला. क्षमता आहे या टीममध्ये. सगळे यंगस्टर्स आहेत. इथे फटका चालला ऑन साईडला डीपमध्ये मिड विकेटला. क्षेत्ररक्षक वॉड कॅच मागच्या बॉलवरती झाली मिसफील्ड. तदनंतर मात्र मैदानावरती केलं इम्प्रूव्हमेंट. खूप लवकर सुधारणा टीम जय भवानी गवाई संघानं आणि ते मिळतीये विकेट नंबर 2. 20ला 2 बाद. डिझाईन धावसंख्या 20 पाहायला मिळेल. गडी कमवले दुसरा बॅटिंग करत असताना टीमने 20 धावा या फलकावरती असून देखील 27 धाव्यांची आवश्यकता विजयासाठी समीकरण पाहायला मिळेल. शेवटचा बॉल असेल कुणालच्या वतीने आणि आतापर्यंत 8 धावा खर्च केलेल्या आहेत. एक महत्त्वाची विकेट देखील मी म्हणेल. सुपर कॅच, जबरदस्त झेल पाहायला मिळाली मिड विकेट क्षेत्रामध्ये. आता डावखुऱ्यातच एक फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. तन्मय लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन ज्या वेळी असतो त्यावेळेस फील्ड सेटअप करणं थोडंसं अवघड असतं. ज्यावेळेस 2 रायटी बॅटर होते त्यावेळेसच इतकं टेन्शनमध्ये संघ होता. आता बघूया लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन आलंय, टेन्शन थोडंसं वाढेल. यावेळेस ऑन साईडला मोठा स्ट्रोक मारायचा प्रयत्न होता, शफल झाले होते. ऑफसाईडच्या दिशेला मात्र वाईट बॉल. धावसंख्या फलकावरती 21. 26 धाव्यांची आवश्यकता. 19 बॉल 26 धावा विजयासाठी समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. विजयासाठी असेल ते म्हणजेच बॅटिंग करत असताना ओमकार स्पोर्ट्स मानिवली या संघासमोर. यावेळेस पुन्हा एकदा फुल टॉस बॉल होता मात्र डाऊन द लेग साईड व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धावफलक पुढे जाईल. फलकावरती धावा पाहायला मिळतील 22. विजयासाठी अजून देखील 25 धाव्यांची आवश्यकता पाहायला मिळेल. आणि टाइम खरं तर खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला 20 मिनिटांमध्ये 4 ओव्हर्स कंप्लीट करायचे आहेत. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 12 मिनिटं या ठिकाणी तुम्ही वापरली आहेत. ओव्हर नंबर 2 सुरू. इथे क्लीन बोल्ड फलंदाज बाद. मॅचमध्ये कमबॅक टीम जय भवानी गवाई संघाचं. षटकं संपली आहेत. 2 धावफलकावरती धावा 22. टार्गेट 47. 18 बॉलचा खेळ बाकी आणि जिंकण्यासाठी 25 धावेची गरज आहे. काम खरं तर डीजे मास्टर करतोय. आपण टाईमची चर्चा करत होतो. क्रिकेटमध्ये देखील टाईम खूप इम्पॉर्टंट असतो. 2023चा विश्वचषक ODI वर्ल्ड कप तुम्ही पाहिला असेल. बांगलादेशच्या सोबत श्रीलंका आणि अँजेलो मॅथ्यूज त्याच्या हेल्मेटमध्ये थोडंसं अगदी काहीतरी खराबी होती. त्याला बॅटिंग गार्ड घ्यायला आणि तिकडे स्ट्राईकवरती जाऊन खेळायला वेळ झाला. अपील केलं ते म्हणजेच बांगलादेश टीमनं आणि त्याला बाद घोषित करण्यात आलं. सौद शकील पाकिस्तानचा जो खेळाडू आहे फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये तो अशा प्रकारे बाद झाला होता जो वेळेवरती मैदानावरती पोहोचला नव्हता. गॉडफ्रेड बाकीवियमन घाना T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आऊट होणारा तो पहिला फलंदाज होता 2023मध्ये आफ्रिका T20 कपमध्ये. त्यानंतर चार्ल्स कुंडले जो झिम्बाब्वेचा खेळाडू आहे फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये जो तो टाईम आऊट झाला होता. आणि त्या सोबतीनं अँड्रू हॅरिस जो इंग्लंडचा एक खतरनाक बॅट्समन आहे तो मात्र या अशा प्रकारे काउंटी मॅचमध्ये टाईम आऊट होऊन बाद झाला होता. आणि टाईम आऊटवरती बाद होणं ही खूप दुर्मिळ गोष्ट असते. मात्र त्याचे देखील अनेक शिकार तुम्हाला ODI क्रिकेट असेल T20 क्रिकेट असेल फर्स्ट क्लास मॅचेस असतील त्यामध्ये पाहायला मिळतात. त्यामुळे इकडे येताना वेळेवरती या. आंबेगावकर चषक यांना वेळेसाठी शिस्तीसाठी ओळखलं जातं. आणि आंबेगावकर ब्राईट ब्रदर्स स्पर्धा कशासाठी भरवतात
ना पैशासाठी ना स्वार्थासाठी ब्राईट ब्रदर्स क्रिकेट संघ आंबेगाव महिनाभर दिवस रात्र एक करून डोळ्यातला अगदी तेल घालून मेहनत करत असतं आंबेगावच्या नावासाठी. आणि आंबेगावचं नाव कसं मोठं होईल त्यासाठी आवर्जून ही क्रिकेट स्पर्धा यशाच्या उंच शिखरावरती नेताना ब्राईट ब्रदर्सला पण पाहिली आहे. अभिनंदन वाटतो दिनेशदादा घरतदादा असतील, अरुणदादा असतील, तुमच्या कर्तृत्वाचा. आंबेगावची ही देखील 11 जोडी आणि त्यांच्या सोबतीनं पूर्ण ब्राईट ब्रदर्स क्रिकेट संघ आंबेगाव लॉट्स ऑफ हार्डवर्क करून आज आंबेगावचं नाव आहे ना, मसा असेल किंवा मुरबाड परिसर असेल आवर्जून घेतलं जातं. आयोजन आणि शिस्त काय असतं त्यासाठी आंबेगाव ओळखलं जातं. टीमची टोटल धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते एका सिंगलला पुढे गेली आहे 23-23 आहेत. अजूनही बॉल शिल्लक आहेत मैदानावरती. आपण बघताय ते म्हणजे 16 आणि जिंकण्यासाठी 24 धावेची गरज आहे. 16 चेंडू आणि 24 धावेची आवश्यकता. खूप चांगली बॉलिंग सध्या आता ट्रॅक सापडलाय. बॉल तयार. लोवा फुलटॉस होता लेफ्ट आर्म सीमरचा. खरं तर टप्पा विकेटवरती यांना अगदी योग्य ठिकाणी पडायला पाहिजे. पुन्हा एकदा झाली आहे मिसफिल्ड. होतं ज्यावेळी क्रिकेटला आपण डिसरिस्पेक्ट करतो ना त्यावेळी क्रिकेट देखील मैदानावरती दूध का दूध पाणी का पाणी तिकडेच होतं. धावफलक 2ने पुढे झालं 25. 25ला 3 बाद. अजूनही खेळ बाकी आहे 15 बॉलचा आणि जिंकण्यासाठी 22 धावेची गरज आहे. चांगली चालली आहे प्रसन्न मॅच. लेफ्ट आर्म सीमरबद्दल चर्चा आपण करत होतो. त्याच्यासोबत त्यांना अँगल असतो जो नॅचरल निसर्गानं दिलेली देण असते. म्हणून तर म्हणत होतं की लेफ्ट आर्म सीमरचा बॉल आहे ना चांगल्या टप्प्यावरती प्रॉपरली गुड लेन्स किंवा लेन झोन आहे ना तिथनं बॉल तुमचा वळायला पाहिजे एकतर आत एकतर बाहेर. आणि हा तुम्ही पाहू शकता रायटी बॅट्समनसाठी टाकलेला ऑफ ब्रेक होता जो लेफ्ट आर्म सीमरचा लेग ब्रेक आपण म्हणतो. आणि या ठिकाणी डॉट बॉलची होती समाप्ती. अगदी क्लोज होतं कॉल बॅटच्या थोडासा बाजूनं. कदाचित स्निकोमीटर असतं किंवा अल्ट्रा एज असतं ना तर अगदी तुम्हाला समजलं असतं 1-2 सेंटीमीटरचा बॅट अँड बॉलमध्ये फरक होता. गुड डिसिजन फॉर अंपायर कारण हलकासा बॉल अँगलसोबत आत आला आणि डॉट बॉलची होती त्या ठिकाणी समाप्ती. मॅचमध्ये रंग चढवला. गोलंदाजी करताना महादूनं 4 बॉलमध्ये खर्च केले त्यांना धावा 3. त्यामध्ये एक मिसफिल्ड देखील होती. बॉल तयार. हा फुल टॉस आहे. इथे कॅचचा कॉल आणि आता टिपला झेल. फलंदाज होतील या ठिकाणी बाद आणि जातीय विकेट नंबर 4. 25ला 4 बाद. काय म्हणशील आता महादू आणि त्या सोबतीनं जी गोलंदाजी मागच्या ओव्हरमध्ये प्रसन्न कुणालनं केली आहे लाजवाब आहे. पहिल्या षटकात 13 आणि 25ला 4 बाद. ओव्हर नंबर 3 प्रसन्न सुरू आहे. सर मॅचमध्ये आता कुठेतरी पलटवार होत असताना आपल्याला पाहायला मिळतो. ज्याप्रमाणे आता जय भवानी गवाळी संघ कामगिरी करतोय आणि विशेष करून जर बघायला गेलं तर बॅटिंगमध्ये काहीसं इतकं आता बॅटर राहिले नाही आहेत. प्रवीण, हरेश, तन्मय, निवृत्ती हे खेळाडू बाद झालेत जे पाठीचा कणा म्हणून ओळखले जातात. विकीकडे क्षमता आहे. विकी चांगली बॅटिंग करू शकतो मात्र त्याला साथ देणं गरजेचं आहे. त्याला साथ देण्यासाठी भावेश मैदानावरती आलेत. पार्टनरशिप इथून बिल्ड करणं गरजेचं आहे. पहिले हे 2 षटकं अर्थातच या षटकामधील 1 बॉल आणि पुढचं संपूर्ण षटक पार्टनरशिप बिल्डअप करणं गरजेचं आहे. त्यानंतर 6 बॉल 13, 6 बॉल 14ची मॅच ती देखील निघू शकते कारण या मैदानावरती 6 बॉल 19, 6 बॉल 23, 6 बॉल 25 अशा देखील मॅचेस जिंकत असताना मी पाहिल्यात. त्यामुळे या षटकामध्ये आता सिंगल डबल घ्या, पुढचं षटक बिल्डअप करा पार्टनरशिप आणि त्यानंतर रन बनवणं हे गरजेचं राहणार आहे. चेंडू हवेमध्ये होता. मिससीट पाहायला मिळाला. सिंगल ॲड होईल अशा रीतीने षटक क्रमांक मैदानावरती पाहायला मिळेल जे मात्र तिसरं देखील समाप्त होईल. 3 षटकांच्या अखेरीस धावफलक 26 पाहायला मिळेल म्हणजे विजयासाठी अजून देखील 12 चेंडू आणि 21 धावेंची आवश्यकता आहे. 12 बॉलमध्ये 21 एक चांगलं बॅटल आपल्याला पाहायला मिळेल मात्र त्यासाठी चांगली बॅटिंग विकीच्या वतीने होणं गरजेचं आहे आणि त्याच्यासोबतीला भावेशला चांगली साथ देणं गरजेचं आहे. षटक क्रमांक 3 मैदानावरती समाप्त. धावसंख्या 26. 12 बॉल 21 धावेंची आवश्यकता. आपण शुभ सन्मानाच्या दिशेला वळणार आहोत. शिरवली गावचे उद्योजक महेंद्रजी आगिवले यांचा आपण यथोचित शुभ सन्मान करतोय. आंबेगावकर चषकाच्या वतीने मॅनेजमेंट कमिटीच्या वतीने हा यथोचित शुभ सन्मान करण्यात येईल. शिरवली गावचे महेंद्रजी आगिवले साहेबांचा यथोचित शुभ सन्मान मॅनेजमेंट कमिटीच्या वतीने केला जातो. मी विनंती करेल माननीय श्री महेंद्रजी आगिवले साहेबांना की आपण आपला यथोचित शुभ सन्मान स्वीकारायचा आहे. मायेची आपुलकीची दमदार उतार शॉल आणि त्यासोबतीला प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आपण सन्मानित करतोय. थँक्यू सो मच महेंद्र दादा. आपलं देखील मनापासून आभार असेल. आणि त्यानंतर माणिवली गावचे उद्योजक अजितदादा कडव यांना देखील आम्ही सन्मानित करणार आहोत. विनंती असेल अजितदादांना की आपण आपला यथोचित शुभ सन्मान स्वीकारण्यासाठी उपस्थिती दाखवायची आहे. मॅनेजमेंट कमिटी व्यवस्थापन समितीच्या वतीने हा यथोचित शुभ सन्मान करण्यात येईल अजितदादा कडव साहेबांचं.
अजितदादा कडव साहेबांचा देखील मनापासून आभार असेल. जाऊया मैदानाच्या दिशेला. आता तुर्तस या मॅचमध्ये चुरस निर्माण झाली आहे, कारण 12 चेंडूंमध्ये 21 धावेंची आवश्यकता. हे विजयाचं समीकरण पाहायला मिळतोय. 12 बॉल 21. मुरबाड एंड कडून आता षटक क्रमांक 4 ला सुरुवात झाली आहे. पहिले 3 षटकं, हे 3 षटकं फार इम्पॉर्टंट होते आणि 3 षटकांमध्ये 2 षटकं महागडे जरूर झाले. मात्र तिसरं षटक जे होतं ते फार चांगलं पाहायला मिळतोय. फक्त 4 धावेंचं षटक, आता 12 बॉल 21 धावेंची आवश्यकता. सर काय वाटतंय, कशा प्रकारे ही मॅच रंगेल? आता मॅच आहे ना थोडं 60-40 आहे. सुरुवातीला 80% होता मॅच बॅटिंग टीम ओमकार स्पोर्ट्स मानिवलीच्या बाजूनं, मात्र आता 60% सामना जय भवानी गवाईच्या बाजूनं गेलायचं कारण विकेटचा ग्राफ आहे ना तो फार मोठा आणि ओव्हर नंबर सुरू झाली आहे मैदानावरती 3 आणि त्यातल्या त्या टाईम अलर्ट, त्यामध्ये फिल्डिंग टीम लेट आहे, ते थोडं टेन्शन वाढू शकतं. या ओव्हरमध्ये 7 ते 8 जरी कमीत कमी आल्या ना शेवटच्या ओव्हरमध्ये रनचेस करण्याची शक्यता जास्त आहे. फटका समोर लॉंग ऑफला, फलंदाजानं मारलाय कडा प्रहार, बॉल लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा पार. हा येतो एक दमदार षटकार. हे क्रिकेट आहे, क्षणात होत्याचं नव्हतं, जिकडे होतं ना त्याचं नाव क्रिकेट आहे. 47 धावेचं रनचेस, 12 बॉल 21 आणि आता समीकरण पुन्हा एकदा बदललंय. 11 चेंडू आणि 15 धावा. आता गोलंदाजाला मेहनत करावी लागेल. राईट हॅम राऊंड विकेट ऋषी ऑन साईडला, हा फटका देखील लाजवाब आहे. अगदी शफल झाले, लोवा फुल टॉस होता, फ्रंट लेगला पुढे आणला, आपल्या भाषेत बैठक आणि बॉल सरळ चाललाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. घुटना टेक और एक कडक प्रहार, सिक्सर देख. सुरेशजी बांगर साहेबांच्या इकडे शुभागमन झालाय. तोशिक या ठिकाणी आलाय. अजून एक षटकार मारला तर 501 रुपयाचा. नामदेव दादा कडव आणि अजित दादा कडव यांच्याकडून, म्हणजे कडव ब्रदर्सकडनं पारितोषिक आहे फलंदाजासाठी. 200 रुपयाचं पारितोषिक ऑलरेडी त्याला दिलं जाईल आणि हा तिसरा आलाय 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 बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि सलगचा मारलाय फलंदाजानं तिसरा आणि कडव ब्रदर्सकडनं दिले जातील या सलग 3 षटकारांसाठी 500 रुपीजचं कॅश प्राइज, ते म्हणजे फलंदाज भावेशला. ते सॉन्ग होतं खरं तर, तुम्ही फक्त म्युझिक ऐकली, बट म्युझिक ऐकल्यानंतर देखील पुढचे बोल तुम्हाला कळाले असतील. आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं, आणि आता ओमकार स्पोर्ट्स मानिवली तेच म्हणत असेल, आवड मला आमची फलंदाजानं त्यालाच आणलं. सलगचे 3 षटकार मैदानावरती आलेत आणि जिंकण्यासाठी आता फक्त 3 पाहिजेत. याचं नाव क्रिकेट आहे. म्हणून मित्रांनो, मेहनत करत राहा. शेवटच्या टप्प्यापर्यंत यश कधी तुमच्या पदराला वारा घालेल ना ते तुम्हाला कळणार नाही. तर मग मेहनत इतकी करा की तुमच्या यशानं धिंगाणा केला पाहिजे. एक सिंगल अजून ॲड होईल, एका सिंगलनं स्कोर पुढे जातं 45. 45 धावा धावफलकावर, अजून 2 धावेची गरज आहे आणि कदाचित 4 ओव्हरमध्ये मॅचचा रिझल्ट. नेक्स्ट मॅच जो पहिल्या फेरीतला अंतिम सामना आहे, लगेचच फिल्डिंग टीम आपण सज्ज राहायचं आहे. शेकहँड करून टीम एका बाजूला बाहेर येतील, दुसऱ्या बाजूने एका रांगेत फिल्डिंग टीम तुम्हाला आतमध्ये जायचं आहे. गोलंदाज तयार, अर्ध्या विकेटवरती टाकला होता, काढलाय हलक्या हातानं, बॅकवर्ड पॉइंटला दणदण करत बॉल सीमारेषा पार. अभिनंदन ओमकार स्पोर्ट्स मानिवली, हा आला विजयाचा चौकार आणि सामना जिंकून पुढच्या फेरीत दाखल झालाय. जय भवानी गवाईचा प्रवास संपुष्टात येत आणि खूप सुंदर बॅटिंग मैदानावरती पाहायला मिळाली भावेशकडनं. वेल प्लेड भावेश, आणि भावेश या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. नाही जाऊ शकता फिल्डिंग टीम, तुम्ही एका रांगेत जा मैदानाच्या